तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरी 15 ते 20 सप्टेंबर पासून द्राक्ष पिकाची छाटणीची सुरुवात होत आहे. या द्राक्ष पिकामध्ये सगळ्यात भेडसावणारा रोग म्हणजे हा दावण्या रोग आहे. या दावण्या रोगावर जर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे येऊ नये किंवा चांगल्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो तर एक पर्याय आहे यामध्ये. तर काय करायचं आहे, ज्यावेळी द्राक्ष पिकाची छाटणी सुरुवात करता मग त्याच वेळी काय करता, हे पानं असतील हे पानं पूर्णपणे ओढून घेता. या पानांमध्ये जर बघायला गेलं तर आपल्या दावण्याचे स्पोर्स असतात किंवा बुरीचे स्पोर्स असतात किंवा वेगवेगळ्या रोगांचे स्पोर्स असतात. हे पानं ओढल्यानंतर आपण हे पानं खाली टाकून देतो. हे पानं खाली टाकल्यामुळे जे पानांमधील जे वेगवेगळे स्पोर्स असतात हे तुमच्या जमिनीमध्ये जातात. हे स्पोर्स नंतर ज्यावेळी त्यांना ऑप्टिमम टेम्परेचर म्हणतो किंवा त्यांना अवेलेबल असलेलं जे टेम्परेचर असतं, दमट वातावरण असतं, हे जर त्यांना चांगल्या पद्धतीचं मिळालं तर हे जमिनीमध्ये तुमच्या चांगल्या पद्धतीचे वाढून हे तुमच्या पिकांमध्ये चांगल्या पद्धतीचे ग्रो होऊ शकतात. तर यांना थांबवायचं आहे किंवा यांना चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करायचं आहे. एक जबरदस्त सोल्युशन म्हणजे काय तर बोर्डॅक्स मिक्सर. हे बोर्डॅक्स मिक्सर काय करू शकतात तर तुमच्या जमिनीमधले जे स्पोर्स आहेत त्यांची जी ग्रोथ होते किंवा वाढ होते हे चांगल्या पद्धतीने थांबवू शकतात. तर काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही बागाची छाटणी घेतात त्याच वेळी तुम्ही काय करायचं आहे, छाटणी घेण्यापूर्वी किंवा ज्यावेळी पानं ओढून घेतात त्यावेळी एक तर पानं ओढून बाहेर टाकणं किंवा दुसरं तर पानं ओढून जे खाली पडलेले आहेत तर यावर तुम्ही खाली चांगल्या पद्धतीने बोर्डॅक्स मिक्सरचा 1% जरी स्प्रे खाली घेतला तरी चांगल्या पद्धतीने जे दावण्याचे स्पोर्स असतात ते चांगल्या पद्धतीने कंट्रोल होऊ शकतात.